सख्याने भाग 4. ती गॅलरीमध्ये उभी राहून बाहेरचे मनमोहक दृश्य पाहत असते. संध्याकाळची वेळ असते. सूर्यास्त होत असतो. तिच्या कानात पक्ष्यांच्या ओरडण्याचा आवाज येत असतो. पक्ष्यांचे थवे आकाशात उडताना ती पाहत होती. हे इतके सारे पक्षी एकसाथ उडतायत. वा, किती छान, मस्तच, ती बोलते. ते आपल्या घरट्याकडे जात असावेत बहुतेक. तिच्या मनात लगेचच विचार येतो, मी कधी माझ्या आईबाबांच्याकडे माझ्या घरी परत जाणार, या राक्षसाच्या तावडीतून सुटून. आणि तिच्या डोळ्यात पटकन पाणी येऊन ते गालावर देखील येते. तसे ती गालावरचे पाणी पुसून स्वतःला सावरत रडत बसायचे नाही. कोण आहे हा राक्षस? याच्याबद्दल मला काही माहिती देखील नाही. आणि यांनी मला किडनॅप का केले आहे, हे पहिले मला शोधून काढायला हवे, असे मनातच बोलून जान्हवी एक औंढा गिळते. बराच वेळ होतो. जान्हवी बाल्कनीत बसलेली असते आणि वेद इकडे लॅपटॉपवर काम करत असतो. सकाळपासून जान्हवीने काही खाल्लेले नसते, त्यामुळे तिला खूप भूक लागलेली असते. किडनॅप झाल्यामुळे मनात टेन्शन तर खूपच असते, पण आता पोट डोक्यावर भारी पडत होतं. रिकाम्या पोटातून आवाज येऊ लागले होते. ते आवाज म्हणजेच भुकेचे संकेत होते. कॉफी पिलेली असते फक्त, तेवढ्याने काय होणार, डिनर टाईम झालेला असतो. आतापर्यंत शांत बसली होती ती. जान्हवीला थोडं थोडं पण सारखं खाण्याची सवय होती. आज मात्र ती पूर्ण दिवस उपाशी, हे तिच्यासाठी अतिच होतं. त्यामुळे पोट तिला शांत बसून देत नव्हतं. खूप भूक लागल्यामुळे अनावश्यक हालचाल वाढलेली असते तिची. पोटावर हात जाऊ लागतो. इकडून तिकडून फेऱ्या मारू लागते ती. तिच्या मनात विचार येतो, जेवण नाही मिळाले तर आपले काय होईल? हे गणपती बाप्पा, हा राक्षस तर याचा जीव घ्यावासा वाटतोय मला. वेद मनगटातले घड्याळ पाहून श्याम काकांना कॉल करतो. त्यांना जेवण आणायला सांगतो. श्याम काका जेवण घेऊन येतात. डायनिंग टेबलवर ठेवत वेदला आवाज देतात, वेद बेटा, जेवण आणलं आहे, जेवून घ्या. वेदला सांगून निघून जातात. इकडे जान्हवी मनातच बोलते, हे काय, म्हणजे हा राक्षस मला दाखवत एकटाच खाणार वाटतं. काकांनी तर मला जेवण दिलंच नाही. अरे देवा, माझ्या पोटात तर कावळे ओरडायला लागले आहेत. ती पोटावरून हात फिरवत बोलते, कावळ्यांनो, तुम्ही कितीही ओरडलात तरी तुम्हाला जेवण मिळणार नाही वाटतं. वेद येऊन जेवायला बसतो. जान्हवी येत नाही, कारण तिला बोलावलेच नसते. अरे यार, हा राक्षस बसला जेवायला, ती विचार करत असते. तेवढ्यात तिच्या कानावर त्याचा आवाज पडतो. ए मुली, तुला काय वेगळं आमंत्रण द्यायचं आहे का? मुकाट्याने जेवायला ये. तिच्यासाठी पण जेवण आहे हे ऐकून मनातच जरा बरे वाटते तिला. तो तिला बोलावत असतो, पण ती काहीच बोलत नाही, गप्प असते. भूक तर खूप लागलेली असते, पण लगेच कशी जाणार, ऑकवर्ड वाटत असतं तिला. आणि ते पण त्या राक्षसाबरोबर जेवायचं म्हणजे. ती एवढा वेळ लावत आहे म्हणून वेद हाताच्या मुठी आवळत जेवून घे म्हणून सांगत आहे, ऐकायला येत नाही का? ती हळू आवाजात बोलते, मला भूक नाहीये. तुला सांगितलं आहे ना या अगोदर मला नाही बोललेलं आवडत नाही म्हणून. तुझी हिंमत कशी होते मला सारखं सारखं प्रत्युत्तर करण्याची? मुकाट्याने जेवून घे, नाहीतर मी काय करेल ते बघ. दिस इज माय ऑर्डर, लक्षात ठेव, नाहीतर शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा. तो मोठ्या आवाजात बोलतो. तशी ती थोडी दचकते. काही तासांपूर्वी त्याने केलेली वाईल्ड किस तिला आठवते. हा राक्षस बैल
हिटलर, हैवान काहीही करू शकतो. ती मनातच त्याला शिव्या देते. तसंही तिला पण भूक लागलेली असते, म्हणून ती पटकन मुकाट्याने येऊन जेवायला बसते. जेवत असताना तिला आई-बाबांची आठवण येते. जेवताना तिला तिचे आई-बाबा प्रेमाने, आपुलकीने पहिला घास भरवायचे ते आठवते. त्यामुळे जेवता जेवता जोरात हुंदका येतो. त्यातच तिला ठसका लागतो. ती खोकू लागते. वेद पटकन पाण्याचा ग्लास घेतो आणि थोडं पुढे होऊन तिला पाणी पाजू लागतो. त्याच्याही नकळत तो तिची पाठ हाताने हळूवार थोपटतो. तो त्या क्षणी भान हरपून गेलेला असतो. तो विसरतो, ही आपल्या दुश्मनची मुलगी आहे. तिचा फक्त छळ करण्यासाठी आपण तिला घेऊन आलेलो आहे. तिला पाणी पाजत असताना त्याचं लक्ष तिच्या गुलाबांच्या पाकळ्यासारख्या ओठांकडे जाते. तिचे नाजूक ओठ ठिकठिकाणी लाल झालेले असतात. ते पाहून त्याला वाईट वाटतं. मी पण ना रागावर थोडा कंट्रोल करायला हवा होता, मनातच बोलतो वेद. त्याचे वागणे पाहून ती त्याच्याकडे आश्चर्याने बघत असते. त्याची आणि तिची एक नजर होते. तसा तो भानावर येतो आणि मुद्दाम ओरडण्याचे नाटक करतो. स्टुपिड गर्ल, जेवताना तरी शांततेत जेवत जा. मला जेवताना आवाज केलेला आवडत नाही, समजले का तुला? तो आता जे काही वागला त्याच शॉकमध्ये असते ती. तशीच ती हो मध्ये मान हलवते, कारण तिला पण आता काहीतरी बोलून स्वतःचा मूड खराब करायचा नसतो. ती जेवू लागते. मुळात वेद खूपच संस्कारी असतो, पण आपल्या कुटुंबातील सर्वांना गमावल्यामुळे त्याच्या मनात सुडाची भावना निर्माण झालेली असते. त्यातूनच तो जान्हवीचा छळ करीत असतो. पण मध्येच तो त्याच्या मूळ स्वभावामुळे मृदू होताना दिसणार आहे आपल्याला. दोघांचे जेवण उरकल्यावर काका डायनिंग टेबल क्लीन करून निघून जातात. जान्हवी साडी नेसून झोप नाही लागणार मला म्हणून मनातच बोलते. इथे कुठे काही कपडे पण दिसत नाहीत, काय करू? ती विचार करत असते. तर तिचं लक्ष वेदच्या बेडच्या बाजूला असलेल्या वॉर्डरोबकडे जाते. त्याला हात कसा लावणार? हे सर्व त्या राक्षसाचे असेल ना? थोड्या वेळाने हा राक्षस झोपला की मी जाईन तिथे. काही कपडे मिळतात का ते पाहण्यासाठी. ती काहीतरी विचार करत आहे वेदच्या लक्षात येते. म्हणून तो मोबाईलमध्ये उगीचच काहीतरी करण्याच्या बहाण्याने तिच्याकडे पाहत असतो. तिची भिरभिरणारी नजर पाहून वेद मनातच बोलतो, ती काहीतरी शोधते वाटतं. नाही, शोधत नसेल, इथून पळून जाण्याचे प्लॅनिंग करत असेल. तसे असेल तर ती कधीच यशस्वी होणार नाही. वेद एक सुस्कारा सोडतो. ब्लँकेट ओढून बेडवर झोपतो, पण त्याला पटकन झोप येत नाही. तो ब्लँकेटमधून हळूच जान्हवी काय करते ते पाहू लागतो. जान्हवी त्याच्या झोपण्याची वाट बघत असते. थोड्या वेळानंतर झोपला असेल राक्षस, ती मनात बोलते. हळूहळू पावले टाकत वॉर्डरोब जवळ येऊन उघडू लागते. ती उघडत असलेला डोअर लॉक असतो. शिट यार, हा डोअर तर लॉक आहे. दुसरा डोअर ओपन करू लागते. तो ओपन होतो. त्याच्यामध्ये एकच बॅग दिसते, ती पण खूप उंचावर असते. ती बॅग काढण्यासाठी तिचा हात पोहोचत नाही. ती इकडे तिकडे छोटा टेबल पाहते उभी राहून बॅग काढण्यासाठी, पण तिला टेबल दिसत नाही. मग ती तिचंच छोटंसं डोकं चालवत बेडवर आणि सोफ्यावर असलेल्या सर्व उशा जमा करते. बेडवर सर्व उशा एकावर एक रचून त्याच्यावर उभी राहते. बॅग तिच्या हाताला लागते तशी ती आनंदाने जोरात, ए पकडली की नाही तुला, अल्लडपणे बोलते. ब्लँकेटमधून हळूच तिला पाहणारा वेद जोरात ओरडतो, ए स्टुपिड, काय करत आहेस? तो उठतच असतो. तेवढ्यात जान्हवी धाडकन त्याच्या अंगावर येऊन पडते.
आऊच, जान्हवी बोलते. बॅग दुसऱ्या बाजूला पडते. जान्हवीचं डोकं त्याच्या छातीवर असतं. तिला काहीच सुचत नव्हतं. ती पूर्णपणे स्तब्ध झाली असते. वेदला फार राग आलेला असतो. तो त्याच रागात तसंच तिला जोरात उलटं फिरवतो. तरी ती घाबरून डोळे गच्च बंद करून बेडवरच असते. तो तिच्या समोर असतो आणि तिलाच पाहत असतो. तिच्या मोरपंखासारख्या झुपकेदार पापण्या, कोरीव चेहरा, पुढे आलेल्या तिच्या केसांच्या बटा, गोरा रंग, चाफेकळीसारखे सुंदर नाक, त्याहूनही सुंदर गुलाबाच्या पाकळ्यांसारखे असणारे तिचे ओठ, तिचे सौंदर्य पाहून तो त्याचा राग विसरून जातो आणि कधी त्या सुंदर गोऱ्या चेहऱ्यात हरवतो त्यालाच कळत नाही. तो तिच्या चेहऱ्यावर आलेल्या केसांच्या बटा मागे करण्यासाठी तिच्या जवळ जाऊ लागतो. त्याचे गरम श्वास तिला तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागतात. तसे ती डोळे उघडते. त्याला इतक्या जवळ पाहून तिचे डोळे विस्फारतात. तिला काहीच सुचत नाही. तिचे घाबरल्यामुळे श्वास वाढतात. ती जोरजोरात श्वास घेऊ लागते. ती कसे तरी बोलते, तर ते ते मी कपडे एवढे कसे तरी बोलून त्याला धक्का देऊन तिथून पटकन पुढे पळते. तर तिच्या साडीचा पदर त्याच्या अंगाखाली असतो. तो तिच्या खांद्यावरून खाली पडतो. ती तिथेच थांबते. खूपच घाबरते ती. तिचे हृदय भीतीने धडधडू लागते. पूर्ण शरीर थरथरू लागते. तिची त्याच्याकडे पाठ असते. तिला वाटतं वेदने तिचा पदर धरला आहे म्हणून ती बोलते, ए राक्षसा, माझा पदर सोड. अजून किती खालच्या पातळीला जाशील? वेद तिलाच पाहत असतो आणि तो काहीही न बोलता त्याच्या अंगाखालून तिचा पदर काढून तिच्या अंगावर फेकून देतो. त्यानंतर तिला बोलतो, तुझ्यासारख्या कचऱ्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही. तुझ्यापेक्षा सुंदर हजारो मुली माझ्या मागे लागल्या आहेत. मी त्यांना भाव देत नाही तर तुझ्यासारख्या कचऱ्याला टच करून स्वतःचीच किंमत कमी करेल वाटलंच कसं तुला? तूच आली होती इथे, मी नव्हतो आलो तुझ्या मागे मागे करायला. गेट लॉस्ट. निघ इथून आणि लवकर दिवे बंद कर. मला प्रकाशात झोप येत नाही. तो ब्लँकेट पूर्ण अंगावर ओढून झोपतो. वेद मनातच बोलतो, अरे यार, मला काय झाले होते? तिच्या चेहऱ्याकडे मी आकर्षित होत होतो. शिट यार, ती फक्त दुश्मन आहे आणि मला फक्त बदला घ्यायचा आहे. तिचा फक्त बदला, याशिवाय आणखी काही नाही. आणि तो झोपतो. जान्हवी तिथून तणपणत साडीचा पदर सावरत बाजूला पडलेली बॅग घेऊन निघून जाते. बाल्कनीत जाऊन बॅग उघडते. त्यात तिला काही टी शर्ट पॅन्ट मिळतात. बहुतेक जुने असावेत ह्या राक्षसाचे. जाऊ देत, मला काय त्याचे, मला आता घालायला झाले, बस झालं, जान्हवी स्वतःशीच बोलते. चेंजिंग रूममध्ये जाऊन चेंज करते. नाव ओके. हा, आता जरा बरं वाटलं. ती आरशासमोर उभी राहते. स्वतःला पाहते. टी शर्ट एका बाजूने खाली पडत असते. त्याकडे दुर्लक्ष करत ती पॅन्ट पाहते. अरे देवा, ही केवढी मोठी आहे. तिला फोल्ड करत आय एम कम्फर्टेबल. स्वतःचीच समजूत काढत सोप्यावर झोपते. सोप्यावर झोपच येत नसते तिला. अवघडायला होतं तिला. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर फिरायला जमत नव्हते तिला. शट यार, काय होतीस तू? आता काय झालीस तू? तिचे लक्ष वेदकडे जाते. ती त्याला मनात शिव्या देऊ लागते. हा राक्षस बघ कसा झोपलाय आरामात. मला इथे झोप लागत नाहीये. येऊ देत माझ्या बाबांना, तेव्हा प्रत्येक गोष्टीचा हिशेब घेईन तुझ्याकडून. ती वैतागत सोप्यावर फक्त पडून असते. तिला रात्रभर झोपच लागत नाही. पहाटे केव्हा तरी तिला झोप लागते. वेदला पहाटे लवकर उठण्याची सवय असते. तो उठून जिमला जात असताना त्याची नजर सोप्यावर झोपलेल्या
जान्हवीकडे जाते. तो तिला पाहतच राहतो. एका लहान निरागस मुलीसारखी वाटते ती त्याला. किती क्यूट दिसते ही. हिला पाहतच राहावंसं वाटत आहे. तिचा एक हात वरच्या बाजूला असतो, दुसरा हात तिच्या पोटावर असतो. श्वास घेताना तिचे शरीर हलकेसे हलत असते. तिचे मोकळे लांब दाट केस एका बाजूला छातीपासून खाली पोटापर्यंत आले असतात. त्यामुळे बिना मेकअपचे तिचं सौंदर्य खुलून दिसते. ते सरळ छोटेसे नाक, उंच कमनीय बांधा, तिचा गोरा रंग आणि तिचे ओठ तो पायापासून डोक्यापर्यंत तिला न्याहाळत असतो. देवांनी हिला बनवण्यासाठी किती वेळ घेतला असेल, तो स्वतःशीच बोलतो. स्टुपिड तर खूपच ब्युटिफुल आहे. आतापर्यंत इतक्या मुली पाहिल्या, पण हिच्यात काहीतरी वेगळे आहे. या क्षणाला ही वाईल्ड कॅट झोपली आहे म्हणून. नाहीतर मला असे समोर पाहून घेकसून अंगावर येऊन नक्या घेतल्या असत्या. ती उठायच्या आत मला इथून जायला हवे. जागी असल्यावर किती बोलते ती. मला असे समोर पाहिले तर आणखीन भाव खाईल. सॉरी, तुझ्या वडिलांमुळे मला तुला इतक्या सुंदर नाजूक मुलीला त्रास द्यावा लागत आहे. मी फक्त तुझा तिरस्कार करतो. तिरस्कार. तोही खूप. वेद बोलतो. तेवढ्यात त्याचा फोन वाजतो. तसा तो फोनवर बोलत तिथून निघून जातो. अर्णवचा फोन असतो. जान्हवीसाठी कपडे आणलेले असतात ते सांगण्यासाठी तो कॉल करतो. वेद कपड्यांची बॅग घेऊन बेडरूममध्ये येतो. जिम करूनही होतं त्याचं, तरी जान्हवी झोपलेली असते अजून. ते पाहून त्याच्या कपाळाला आठ्या पडतात. ही समजते काय स्वतःला महाराणीसारखी अजून झोपली आहे. तो भरलेली पाण्याची बॉटल तिच्या चेहऱ्यावर ओततो. तशी ती डोळे किलकिले करत कोण आहे बोलते. समोरच तो उभा असतो. त्याला पाहून ती ताडकन सोफ्यावरून उठून टी-शर्ट व्यवस्थित करत बाजूला उभी राहते. रागातच त्याला बोलते, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर पाणी ओतायची. हे हॅलो, तू महाराणी नाही आहेस. कितीही झोपायला. वेद बोलतो. तुला काय करायचे आहे. मी कितीही झोपेन. मी किती झोपायचं, किती जागी राहायचं हे पण तूच ठरवणार आहेस का हैवान कुठचा. काय बोलली तू मला हैवान बोलली. हो, मी तुलाच हैवान बोलली आणि सारखे बोलेल. हैवान हैवान हैवान. माणूस असतास तर तू मला असे इथे आणले नसतेस. तू माणसाच्या रूपातील हैवान आहेस म्हणून हे असे वागतो आहेस. असे म्हणजे कसे. वेद बोलतो. हे काय, झोपेतच माझ्या अंगावर पाणी ओतलेस. माझ्या बाबांना येऊ देत, बघून घेईन मी तुला. जान्हवी बोलते. ओ रिअली. बघ ना मग आत्ताच. बघ ना मला पण पाहायचं आहे तू मला कशी बघते ते. वेद बोलतो. शी, निर्लज्जपणाचा कहरच आहे इथे. जान्हवी हळूच बोलते, पण वेद ऐकतो. तो तिच्या जवळ येत तिच्या चेहऱ्यावरून एक बोट फिरवत बोलतो. कालची शिक्षा झोपेत विसरलीस मला वाटते. तुझी झोप उडवायला हवी. तो एका हाताने तिचे तोंड पकडतो आणि जोरात दाबतो. परत बोलशील हैवान. हो बोलेल. ती तोंड वाकडं तिकडं करत कसं तरी बोलते. तो दुसऱ्या हाताने तिच्या हाताची बोटे त्याच्या हातातील बोटांमध्ये गुंमतो आणि उलटे फिरवू लागतो. सॉरी बोल मला. मी परत नाही बोलणार म्हणून बोल पटकन. वेद जान्हवीला बोलतो. ती नाही बोलणार म्हणून बोलते. वेद तिच्या हाताची बोटे जास्तच उलटे फिरवू लागतो. आता मात्र तिला वेदना असह्य होतात. तशी ती थोडीफार हुशार होती. ती मनातच बोलते, सध्या तरी सॉरी बोलून वेदना थांबवणं गरजेचं आहे. नंतरच्या नंतर बघू. ती पटकन त्याला सॉरी बोलते. तिचे तोंड त्याने पकडलेले असते.
म्हणून तिला व्यवस्थित बोलता येत नसते. बोलशील परत उलट. हैवान. वेद बोलतो. नाही बोलणार. जान्हवी बोलते. गुड. आता कशी अक्कल ठिकाण्यावर आली तुझी? अशीच अक्कल ठिकाण्यावर राहू देत. तुझ्यासाठी ते चांगले आहे. आणखीन एक, इथे तुला फुकटचे खायला मिळणार नाही. इथे सर्व कामं करावी लागतील. हाऊस क्लीन करण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व काही दिसतील ती कामं तुला करावी लागणार आहेत. वेद बोलतो. तशी जान्हवी काय मोठ्याने ओरडते. मी आणि कामं करायची त्याच्याकडे बघत बोलते. वेद बोलतो. हो तूच. इथे कोणी आहे का दुसरे? मी तुझ्याशीच बोलत आहे ना, मग तूच. मला तर काहीच काम येत नाही. जान्हवी बोलते. वेद बोलतो. ओके फाईन. तुला काहीच खायला मिळणार नाही. तू ठरव काय करायचे ते. काम करण्याची वेळच माझ्यावर येणार नाही. माझे बाबा पोहोचतील माझ्यापर्यंत. जान्हवी बोलते. हो पोहोचतील ना तुझे बाबा. लवकरच. तू वाट बघ हं. वेद तिला चिडवण्याच्या स्वरात बोलतो. मी शॉवर घेऊन परत येत तोपर्यंत हा पसारा उरक. तो तिच्याजवळ येत बोलतो. नाहीतर या सुंदर चेहऱ्याचं मी काय करेल? तो पुढचं बोलण्या अगोदरच जान्हवी मागे होत बोलते. मी करेन. इतके जवळ येऊन बोलण्याची काही गरज नाही. तसा तो क्रूर हसत निघून जातो. जान्हवी रागाने पाय आपटत चादरची वेडीवाकडी घडी करू लागते. माधवरावांचा बंगला. इन्स्पेक्टर माधवरावांना भेटण्यासाठी आलेले असतात. ज्याने कोणी जान्हवीताईंना किडनॅप केलं आहे त्याने काहीच पुरावा मागे सोडला नाही. माधवराव बोलतात. असे कसे होऊ शकते? इन्स्पेक्टर, आरोपी कितीही हुशार असला तरी काहीतरी पुरावा त्याच्याकडून सुटलाच असेल. तुम्ही तुमची सर्व यंत्रणा कामाला लावा. हो माधवराव, आम्ही आमची संपूर्ण पोलीस फोर्स कामाला लावली आहे. तरी अजून तुम्ही माझ्या फुलासारख्या लेकीचा शोध घेऊ शकला नाहीत. इन्स्पेक्टर मोहिते, तुम्हाला झेपत नसेल तर या क्षणी आम्ही तुमची बदली करू शकतो. माधवराव धमकीच्या स्वरात बोलतात. नाही नाही माधवराव, असे करू नका. आम्ही खूपच कसोशीने जान्हवीताईंचा शोध घेत आहोत. विश्वास ठेवा. माधवराव माझ्यावर. तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही हा इन्स्पेक्टर मोहिते. तुम्ही काही काळजी करू नका. जान्हवीताईंना मी शोधून काढेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. एवढे बोलून इन्स्पेक्टर मोहिते निघून जातात. जान्हवीची आई सर्व देव पाण्यात ठेवून देवासमोर हात जोडून डोळे बंद करून देवाचे नाम जपत बसलेली असते. माझी जानू परत आल्याशिवाय पाणी देखील पिणार नाही असे सांगितले होते तिने घरच्यांना. त्यामुळे माधवरावांना मुलगी आणि धर्मपत्नी दोघींची पण चिंता सतावत होती. अशाने सुशीला देवींची तब्येत खराब होऊन त्या आजारी पडतील विचार करून पार भुगा झाला होता माधवरावांच्या डोक्याचा. वेदचे फार्म हाऊस. वेद शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये जातो. बाथरूमचा दरवाजा लावण्याचा जसा आवाज येतो तशी जान्हवी डोक्याला हात लावून सोप्यावर बसते. काय कटकट आहे यार या राक्षसाची. आई नेहमी सांगायची, आपल्याला गरजेपुरते तरी कामं आली पाहिजेत. पण तेव्हा आईचं कोण ऐकतंय? आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मी. आणि आता इथे हा राक्षस बोलतोय काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही. हे गणपती बाप्पा, कसे होणार माझे? मला तर खरंच कोणतेच काम येत नाही. तुला तर सर्वच माहिती आहे. तूच तारू शकतोस मला. हा राक्षस बाथरूममधून बाहेर आल्यावर मला इथेच पाहून काय रिॲक्ट करेल ते तुलाच माहिती. जान्हवीचे पुढे काय होईल
ते भाग 5 मध्ये पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.